नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 23 वरील वचन या घटकाचा परिचय करून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 23 वरील वचन या घटकाचा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती एका फुलाचे चित्र दिसत आहे. फूल, झाडाचे चित्र दिसत आहे. झाड व फुलपाखराचे चित्र दिसत आहे. फुलपाखरू, एक फूल, एक झाड व एक फुलपाखरू दिसत आहे. आता आपल्याला स्क्रीनवरती फुले, झाडे व फुलपाखरे दिसत आहेत. स्क्रीनच्या डाव्या बाजूस प्रत्येक वस्तू एक आहे, तर स्क्रीनच्या उजव्या बाजूस अनेक वस्तू आपल्याला दिसत आहेत. वचन दिलेल्या नामावरून ते एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्यास वचन असे म्हणतात. वचन म्हणजे बोलणे. आपण एका वस्तूबद्दल बोललो की एक वचन, अनेकांबद्दल बोललो की ते अनेक वचन. म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा हा एक जो धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे मराठीत दोन प्रकार आहेत, एक वचन, अनेक वचन. एक वचन नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्यास एक वचन म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगा, घर, झाड, पुस्तक, पाटी, इमारत. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द किंवा ही नामे वाचल्यानंतर ते एक आहे हे आपल्या लक्षात येते, म्हणून हे सर्व शब्द एक वचनी आहेत. अनेक वचन नामाच्या रूपावरून जेव्हा अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगे, घरे, झाडे, पुस्तके, पाट्या, इमारती. विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेले शब्द किंवा नामे ती वाचल्यानंतर अनेक आहेत हे आपल्या लक्षात येते, म्हणून ही नामे किंवा शब्द अनेक वचनी आहेत. एक वचन व अनेक वचनाची माहिती पाहिल्यानंतर वचनावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहूया. आपल्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 23 वरती असे एक चित्र दिले आहे. चित्रे पहा आणि लिहा. एक वचन फूल, अनेक वचन फुले. त्याप्रमाणे एक झाड, झाड एक वचन, अनेक झाडे, झाडे अनेक वचन. एक फुलपाखरू, फुलपाखरू एक वचन, अनेक फुलपाखरे, फुलपाखरे हा अनेक वचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. एक फळ, अनेक फळे. एक आंबा, अनेक आंबे. एक घड्याळ, अनेक घड्याळे. एक पुस्तक, अनेक पुस्तके. एक पान, अनेक पाने. एक रस्ता, अनेक रस्ते. एक वही, अनेक वह्या. एक वाटी, अनेक वाट्या. एक नदी, अनेक नद्या. एक घर, अनेक घरे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे अनेक वचनी रूप आपण त्या शब्दापुढे लिहिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच आपल्या पाठ्यपुस्तकातील वेगवेगळे शब्द घेऊन त्यांचे अनेक वचन करण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 3, वचन ओळखा. झाड एक वचन, घरे अनेक वचन, कुंड्या अनेक वचन, पत्र एक वचन, वह्या अनेक वचन, पट्ट्या अनेक वचन, चेहरा एक वचन, ताट एक वचन, गाई
अनेक वचन, तार, एक वचन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये असेच वेगवेगळे शब्द घेऊन किंवा नामे घेऊन त्यांचा वचन ओळखण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. खिडक्या, खुर्ची, टाचणी, पायऱ्या, वीट, काठ्या, चपात्या, पेटी, टोपी, फळे. विद्यार्थी मित्रांनो, या कंसात दिलेल्या नामांची आपल्याला एकवचन व अनेक वचन ह्या दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करायचे आहे. एकवचनी शब्द व अनेक वचनी शब्द. खुर्ची एक वचन, खिडक्या अनेक वचन, टाचणी एक वचन, पायऱ्या अनेक वचन, वीट एक वचन, काठ्या अनेक वचन, पेटी एक वचन, चपात्या अनेक वचन, टोपी एक वचन, फळे अनेक वचन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या शब्दांची विभागणी किंवा वर्गीकरण आपण एकवचन व अनेक वचनाच्या तक्त्यामध्ये केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे विविध एकवचनी व अनेकवचनी शब्द घेऊन त्यांची विभागणी करण्याचा सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 23 वरील वचन या घटकाचा परिचय करून घेतलेला आहे. त्याचबरोबर वचनावर आधारित काही प्रश्नोत्तरही पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.